राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला बारामती येथे विमान अपघातात निधन झालं। या अपघातावर काही राजकीय नेत्यांकडून सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। या दरम्यान अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्सचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येतंय। यावरूनच अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सूचक विधान केले। विमानातील ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बस्फोटापासून सुरक्षित आहे, पण राजकारण्यांपासून नाही, असं त्यांनी म्हटले। त्यामुळे अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स मधील डेटा खरंच नष्ट होऊ शकतो का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आणि त्याविषयीचाच आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात मी एक शंका व्यक्त केली होती की उद्या जाऊन कदाचित हे व्हॉइस रेकॉर्डिंग नाही, हे नाही, ते नाही, असं काही कारण पुढे येऊ शकतील आणि ते आले तर नक्कीच घातपातकडे आपल्याला कुठेतरी बघता येईल असं मी बोललो। सर्वात आधी हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊयात। एखाद्या विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा अपघात झाला की त्यातील ब्लॅक बॉक्स मिळवणं ही प्राथमिकता असते। डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि वैमानिकांचं कॉकपिटमधील आवाज रेकॉर्ड करणारं उपकरण ह्याला सामान्य भाषेत ब्लॅक बॉक्स असं म्हटलं जातं। विमानाच्या उड्डाणापासून ते लँड होईपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची तांत्रिक माहिती, वैमानिकांमधील संभाषण आणि फ्लाईट डेटा या ब्लॅक बॉक्समध्ये आपोआप रेकॉर्ड होतो। विमानाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला हा ब्लॅक बॉक्स खरं तर काळ्या रंगाचा नव्हे तर केशरी रंगाचा असतो। अपघातानंतर तो लगेच ओळखता यावा म्हणून त्याला गडद केसरी रंग दिला जातो। आता अपघातात विमानाचा पूर्णपणे चक्काचूर झाला तरीही ब्लॅक बॉक्स कसा सुरक्षित राहतो असा प्रश्नही अनेकांना पडतो। अत्यंत कठीण परिस्थितीतही सुरक्षित राहण्यासाठी ब्लॅक बॉक्स तयार करताना स्टील किंवा टायटेनियमचा वापर केला जातो। त्यामुळेच या उपकरणावर आग किंवा पाणी या कशाचाच परिणाम होत नाही। ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहणं आवश्यक असल्यानं तो विमानाच्या मागील भागात बसवला जातो। त्याच्या बॅटरीची क्षमता ही अतिशय चांगली असून ती जवळपास 30 दिवसांपर्यंत टिकते। ब्लॅक बॉक्समधील डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो। काही अपघातांमध्ये ब्लॅक बॉक्सला इजाही होऊ शकते। अतिशय तीव्र स्थितीत तो खराब किंवा नष्टही होऊ शकतो। तरी देखील काही प्रयोगशाळांमधून त्यातील थोडीफार माहिती गोळा केली जाते। काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हा सापडला नाही। मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात झाला त्यानंतर त्यातील ब्लॅक बॉक्स नष्ट झाल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे या अपघातामागची नेमकी कारणं उलगडण्यात अद्यापही यश आलेलं नाही। दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं अधिकृत निवेदनात म्हटले की अपघातग्रस्त विमानात 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर होते। त्यामध्ये एक डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर आणि एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा समावेश आहे। अपघातानंतर विमानाला लागलेल्या आगीमुळे दोन्ही रेकॉर्डरचं नुकसान झालं, परंतु त्यातील एका रेकॉर्डरमधील डेटा यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे। दुसऱ्या रेकॉर्डरमधील डेटा मिळवण्यासाठी विमानाची निर्मिती करणाऱ्या देशाकडून मदत घेतली जाते। अपघातात खराब झालेल्या हनीवेल कंपनीच्या ब्लॅक बॉक्सची निर्मिती प्रामुख्यानं अमेरिकेत झाली। त्यामुळे त्यातील उर्वरित डेटा हा मिळाल्यानंतरच अपघाताचं नेमकं कारण समोर येईल। दरम्यान ब्लॅक बॉक्स बद्दल उपस्थित केल्या जाणाऱ्या या सर्व प्रश्नांबाबत आपलं मत नेमकं काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह।